हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी। काय वाजू नका। तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मण्डन मण्डनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। सरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो। वा वा भास्कर पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, आणि संपूर्णता तुका पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाचे सद्गुरुदास तुका नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाची अपाया माझे दंडवत घडो आणि प्रीत जडो नामी। हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायी आवडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोल्लोबा पुत्र जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट मागणी या सत्रातील अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे आपल्या कल्याणाची मागणी करणारा अभंग आहे। विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा या खंडेराव मंदिर, शिवराजनगर, वडनेर गेट, वडनेर दुमाला चालत असलेला आपला अतिशय भव्य अतिशय दिव्य नेत्रदीपक नयन मनोहर डोळ्याचं पारणं फेडणारा आपला हा चंपाषष्ठी निमित्ताने श्री मल्हारी माळसाकांत 21 कुंडात्मक महायज्ञ याग सोहळा आणि भव्य कीर्तन महोत्सव आपल्या सर्वांचं आदराचं स्थान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, खंडेरायांचे भक्त आदरणीय स्वागत उत्सुक बाबा शिवभक्त महंत, आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आमचे कर्डिले माऊली। एकदा जोरदार सर्वांनी टाळी वाजून बाबांचं स्वागत करा। तसं व्यक्ती बघितल्यावर कळत नाही गुरुजी, इतकं साधारण राहणीमान आणि उच्च विचारसरणी, आपल्या जगण्यामध्ये गरिबीची जाण, वागण्यामध्ये विनम्रता आणि जगण्यामध्ये खंडेरायाची भक्ती, या तिन्ही गुणांनी नटलेलं व्यक्तिमत्व आमचे कर्डिले महाराज, त्यांना मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद। विठ्ठला आणि या सेवेचे आज ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं, मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील जेवढे कीर्तनकार असतील, आदरणीय भजन गंधर्व, नाशिक जिल्ह्याचं गोड रत्न म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं,
संपूर्ण मराठवाड्यातले कोणतेही कीर्तनकार असू द्या, कोणतेही गायक असू द्या, वादक असू द्या, मराठवाड्यातला एकही गायक असा नाही, वादक नाही, कीर्तनकार असा नाही की आदरणीय आमच्या समाधान महाराज चुंबळे यांचं नाव माहीत नाही. जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा एकदा. आणि समाधान महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन करून मला लाभलेलं हे समाधान आहे. विठ्ठला आपल्याला कुशल मार्गदर्शन समाधान महाराजांचं लाभलं. आणि किरण महाराज समाधान महाराजांचं नियोजन म्हणल्यावर पहिली एंट्री नंबर 1, ते बी थारमध्ये. आणि खरंच महाराज लोकांबद्दल अतिशय हृदयस्थ प्रेम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. तसं त्याला व्याप खूप आहे, पण त्या व्यापातून सुद्धा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम या उक्तीला अनुसरून परमार्थ करणारं व्यक्तिमत्व समाधान दादा चुंबळे. मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. दुसरे आदरणीय भजन गंधर्व, नाशिक जिल्ह्याचा रत्न, युवा कीर्तनकार आमच्या आदरणीय गोकुळ महाराजांकरता टाळे वाजवून स्वागत करा एकदा. आणि इकडून आमचे आदरणीय जसं भगवान शंकराचा अवतार खंडेराया, आणि इकडून आमचे आदरणीय नाशिक जिल्ह्याचं रत्न रोहिदास भाऊंचा आवाज म्हणजे आमचे भास्कर महाराज. जोरात टाळी वाजवा एकदा मस्त महाराज. असे रत्न बघायला मिळत नाहीत महाराज. आणि पुन्हा बघा वागण्यामध्ये किती विनम्रता आहे, असे माणसं बघायला थोडे मिळतात. भजन गंधर्व, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे भास्कर महाराजांना मी मनापासून धन्यवाद देतो. आज कीर्तनाला ते उपस्थित आहेत. आणि नाशिक जिल्ह्यांचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, आम्हा कीर्तनकाराचं हृदयस्थ स्थान आमचे आदरणीय मराठवाड्यातील, नाशिक जिल्ह्यातील सर्व कीर्तनकार, वादक, गायकावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे आदरणीय. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी, ती यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, मी तर म्हणतो ती यादीमध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही. मृदंग मार्तंड किरण महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आज आमचं काहीतरी परमभाग्य, असे महात्मे आज वाजवायला आम्हाला लाभले. विठ्ठला दुसरे मार्गदर्शनमध्ये आमचे आदरणीय निलेशराव तुकाराम महाराज गाढवे पाटील, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्व पुरुष वर्ग, माता भगिनी या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. आणि एवढं मोठं कौतुक करावं ते म्हणजे एवढा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टम फार महत्त्वाची राहते. काय बोलायचं काम आहे महाराज. तसं मंडप बघा, मंडपात प्रवेश केल्याच्या नंतर समाधान महाराज असं वाटतं भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश केला की काय वैभव आहे महाराज. म्हणून या सप्ताहाचं कौतुक करावं तितकं थोडं एकदा आमच्या सिस्टम जोरात टाळी वाजवून स्वागत करा. सिस्टम स्पष्टम अधिक सुपष्टम, काय बोलायचं काम नाही. यूट्यूब चॅनलवाले, कॅमेरावाले सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विनेकरी, चोपदार आणि विद्यार्थी मंडळी करता टाळी वाजवली पाहिजे एकदम मस्त. सर्व विश्वस्त मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व बाबांवर परिवार, प्रेम करणारा परिवार सर्वांच्या चरणी नतमस्तक. आता हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळं सगळ्याचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुलो हा तो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो खंडेरायांचा मान राखून. आता सगळे आले. विठ्ठला सप्ताहाचं किरण महाराज कौतुक करावं तितकं थोडं, कारण या सप्ताहामध्ये 2-4 गोष्टी समाधानभाव दिसून येतात. पहिली गोष्ट म्हणजे या सप्ताहाला एक अधिष्ठान आहे. दुसरी गोष्ट या सप्ताहाच्या कीर्तनाची वेळ चांगली. आणि तिसरी गोष्ट कीर्तनाला बहुसंख्य समाज आहे. आणि चौथी गोष्ट भरपूर अन्नदान आहे. विठ्ठला पहिली गोष्ट कीर्तनाला गुरुजी अधिष्ठान पाहिजे. जिथं अधिष्ठान आहे तिथं कीर्तनामध्ये रंगदेवता असते. इथं अधिष्ठान आहे खंडेरायाचं. जे प्रकार आपल्याला जेजुरीला बघायला मिळतो तोच प्रकार, त्याच पद्धतीनं पूजा, सर्व विधी, तो विधीमध्ये आपल्याला जेजुरीनंतर आपल्या वडनेर दुमालामध्ये बघायला मिळतो. म्हणजे इथं पहिली गोष्ट या सप्ताहाला एक अधिष्ठान आहे. आणि जिथं अधिष्ठान आहे तिथं रंगदेवता आहे. विठ्ठला पहिलं कौतुक अधिष्ठाने. दुसरं कौतुक कीर्तनाच्या सप्त्याची म्हणजे कीर्तनाची गुरुजी वेळ चांगली आहे. करलेले बाबा 7 ते 9ची वेळही चांगली, कारण आधी भजन आणि लगेच भोजन, म्हणजे गाठ्या टाइम लिहिलेला येऊ. करू भजनी भोजन, करू भजनी भोजन, धनी घेऊ नारायण, घेऊ नारायण, करू
होतं बसल्या बसल्या महाराज. आता 9 वाजू द्या, नाही तर 10 वाजू द्या, नाही तर 11 वाजू द्या, चलू द्यायचं का? 11 वाजेपर्यंत बायला मंडळी एकदा सगळे हात वर करा बरं. हात वर करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतंय, फक्त हात वर करा. वातावरण जुळून आलंय आज. बहुसंख्य समाज बघा महाराज. आणि वेळ चांगली. आता बघा हे सगळे गुलाबासारखे तोंड दिसायलेत ना, याचा परिणाम एक डबल कोयता मारून गाडी भरलेली नाही. 7 ते 9 ला माणसं प्रसन्न राहतील, कारण आधी भजन केलं पाहिजे मग भोजन केलं पाहिजे. आमच्यात उरफट आहे, आधी भोजन आणि मग भजन. ते चांगलं नाही. आधी भजन आणि मग भोजन. विठ्ठला. पहिली गोष्ट अधिष्ठान. नंबर 2 वेळ चांगली. नंबर 3 बहुसंख्य समाज. बघा माता भगिनीची संख्या कुठपर्यंत आहे, नजर पुरत नाही. बघा तिकडे बघू नका, मायावर विश्वास ठेवणार, लगेच तोंड तिकडे गेले. उठून थोडं महाराजावर बी विश्वास ठेवत जा. म्हणून एकदा लाडक्या बहिणी करता जोरदार टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करा. मला जोरात वाजवा जरा. टाळी वाजवा. का म्हणलं? मालिकाचा त्याग करून आल्या. कारण आता माणसं येडे केले मोबाईल, महिला येडे केले. काल आमच्या बायकोनं गुरुजी मालिका बघता बघता ताटात चपाती वाढायची, मला गिलासात वाढली. कोणा पुढे माझ्या संग भजने आले. समाधान महाराज सारखी बोलकी होती. ते म्हणले महाराज तुमची बायको येड्यावरून काऊन करायली? म्हणलं येड्यावर नाही, चावत नाही म्हणून भिजू घालून काळ विचित्र आहे. पण अशा काळात तुम्ही परमार्थ करतात, हे खंडेरायाची कृपा आहे. विठ्ठला. पुरुष वर्ग बहुसंख्य समाज, माता भगिनी बहुसंख्य समाज. नाही तर कधी कधी मोठा मांडव आत 5च पांडव. हे काय कामाचं नाही. बहुसंख्य समाज, वेळ चांगली, अधिष्ठान आणि भरपूर अन्नदान. विठ्ठला. आता उद्या तर भगवान खंडेरायाचा चंपाषष्ठीचा उत्सव आहे. उद्या तर मला वाटतं इथं जागाच पुरते की नाही काय माहिती, कारण संध्याकाळच्या कीर्तनाला एवढे माणसं उपस्थित आहेत, महिला मंडळी. उद्या चंपाषष्ठी. तसं आपल्या तत्वज्ञानामध्ये 3 षष्टीला किंमत दिलेली. पहिली षष्टी कपिला षष्टी, दुसरी षष्टी नाथ षष्टी आणि तिसरी षष्टी उद्याची येणारी चंपा षष्टी. आणि हा चंपा षष्टीचा नियम म्हणजे भगवान श्रीकृष्णापासून आहे बरं. नंदाची या घरी चंपा षष्टी नियम. नंदाची या घरी चंपा षष्टी नियम. उडी कर धर्म मार्तंडाचा. नंदाची आघारी चंपा षष्ठी नेम. नंदाची आघारी चंपा षष्ठी नेम. थोडा घुमवत. नंदाची आघारी चंपा षष्ठी नेम. नंदाची आघारी चंपा षष्ठी नेम. नंदाची आघारी चंपा षष्ठी नेम. नंदाची आघारी श्रीकृष्ण महाराज थोड्या करू लागले. आता ते यशोदा आहे, शेवट आईचं हृदय ते देव होता महाराज. पण किती केलं तर लीला आहे. देवाने कर्म केलं त्याची लीला झाली. आपण कर्म केलं ते भोगावं लागते. ते भगवान श्रीकृष्ण खोड्या करायचे राहणार. मग काही बाया म्हणल्या यशोदा भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या थांबणार का? एक काम कर ना, खंडेरायाला नवस कर. खंडेरायाला नवस केला कोणी, म्हणून तिथून नेहमी त्यांच्या घरचा आहे. नंदाची या घरी चंपा षष्ठी नेम. कुळी कुळ धर्म मार्तंडाचा. आणि यशोदा मातेने भगवान खंडेरायाला नैवेद्य केला. पक्वान्ने नाना भरित रोडगा. पक्वान्ने नाना भरित रोडगा. गेली अपरमित यशोदेने. गेली अपरमित यशोदेने.
चंपाषष्ठीचा उत्सव चालला जातो आणि आपला हा चंपाषष्ठीचाच उत्सव आहे. म्हणजे अधिष्ठानी वेळ चांगली आहे, बहुसंख्य समाज आणि भरपूर अन्नदान, म्हणून तुमच्या सप्ताहाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि आज मला वाटतं कितवा दिवस आहे? 5वा. आणि उद्या काला म्हणजे 5वा जरी असला तर आज जागरच म्हणायचं ना समाधान भाऊ. आज मागणी भगवान खंडेरायाकडे, पांडुरंगाकडे. तसं देवात भेद नाहीच महाराज, सगळे देव एकच आहेत. फक्त काही विष्णू परमात्म्याचे अवतार आहेत, काही भगवान शंकराचे अवतार आहेत. भगवान खंडेराय म्हणजे भगवान शंकराचा अवतार. देवादेवात भेद करू नका. पाणी कुठलं असलं तरी सागरालाच जातं. मला सांगा, नवीन मुलगी जर नांदायला आली, नांदायला कळतं का? का शब्द बदलू? नांदणं वेगळं, राहणं वेगळं, आणि त्याच्या पुढचं सांगत नाही. समजणेवाले को विचारा का? नांदेत या घरी दैवत पंढरीची मुलगी जर सात्विक खानदानी मुलगी नांदायला आली, स्वयंपाक फक्त नवऱ्याचाच करते का सगळ्या घराचा करते? महिला मंडळी बरोबर. कपडे फक्त नवऱ्याचे धुती का सगळ्या घराचे? पुन्हा रिपीट करतो, कपडे सगळ्याची धुती, स्वयंपाक सगळ्या घराचा करती, पण रममान फक्त पतीशी होती. कीर्तन तुम्ही कोणापुढं बी करा, पांडुरंगाला जातं हे ध्यानात ठेवा. विठ्ठला हे फक्त काय व्यवस्था करून दिली. आता लोक व्यवस्थेला भेद समजायले, त्याला कोण काय करणार आहे? अहो, कोण्या देवाची भक्ती करा, वाया जाणार नाही. भक्ती करा, खंडेरायाची केली तरी चांगलीच, गणपतीची केली तरीच आहे. फक्त भक्ती करणं हे महत्वाचं आहे. आणि ज्यांनी भक्ती केली का, ज्यांनी सेवा केली का, त्याला मागण्याचा अधिकारी कोणला बी नाही. गावाचं, देवाचं, भावाचं फुकट खायचं नाही, सेवा करायची आहे. आता हे 7 दिवस, 5 दिवस, 6 दिवस तुमची सेवा आहे. आणि आज मागण्याचा अधिकारी तुकोबाराय म्हणली, ज्यांनी सेवा केली नाही आणि मागायला लागला, बिनलाज आहे. दया फजित खोरा लाज नाही, हे न करिता सेवा मागतो मुशारा, न करिता सेवा मागतो मुशारा. दया फजित खोरा लाज नाही, सेवा करायची. ज्याला कीर्तन ऐकायचं ना त्याने जागा बघायची नाही, ज्याला सेवा करायची ना त्याने किती वाजले बघायचे नाही, आणि ज्याला प्रसाद खायचा का त्याने चव बघायची नाही. उलट प्रसादाची वाट बघायची. पाय प्रसादाची वाट, पाय प्रसादाची कीर्तन ऐकायचं ना, जागा बघू नका. जिथं जागा भेटन तिथं बसा. काही लोकांना मागून येऊन पुढं बसायचं ना. आणि आमचे बी म्हणतात इकून या, इकून या. ते सगळं इकून आलाय तर इकून या. हे असं कामाचं नाही मला. मला तर ते तोंड सोंबाडे धंदे जमतच नाही मला. माऊली, ज्ञानोबा, तुकोबा, खंडेरायावर विश्वास ठेवा. हे मोठे करणारे हे लोक आहेत. विठ्ठला जिथं जागा भेटन तिथं बसा. सेवा करायची ना, किती वाजले बघू नका. 10 वाजूस्तर तरी कीर्तन केलं तरी उठायचं. आणि ज्यांनी सेवा केली का, सेवेने झालेली प्रसिद्धी धोक्यात येत नाही, बॅनर लावून केलेली प्रसिद्धी धोक्यात येते. वाह वाह वाह. कारण बॅनर लावून प्रसिद्धी माणसं करते, सेवा केल्यावर प्रसिद्धी परमात्मा करतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, हिनेकरी कोण्या गावची? इथलेच का? मस्त नामा म्हणे देवान घरच्या घरी जेवा. मला तर
वाटायला समाधान भाऊ आपल्यातले 2000 द्यायला द्यावा, वा पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. असा कुठं नाही. प्रसन्न विठ्ठला प्रसन्नता आहे. गायक वादक कीर्तनकार हे जुळून आलं पाहिजे. कधी कधी वादक चांगले आहेत, गायक धोरणात नाही. गायक चांगले, वादक नीट नाही. दोन्ही चांगले, कीर्तनकार नीट नाही. तिन्ही चांगले आहेत, खालचे नीट नाही. विठ्ठला किरण महाराज पुढचे श्रोते आहेत का? बैठे बैठे सावधान. याला म्हणतात माणस ऐकणारे तज्ञ निष्णात आहेत सगळे. हा पुढच्या माणसावर कीर्तनकार असतो. तुम्ही लक्ष विचलित झालं, आमची चार्जिंग कमी होती. बघा शिस्त महिलाकडे कशी. तुम्ही सुद्धा शिस्त ठेवा कीर्तन होतो, कारण कीर्तन मध्ये शिस्त आहे. बघा काल एक म्हातारं माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला. त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं? मला उपवास आहे, मला सोडून दी. मला सांगा बायकोच्या अंगावर फाटकी साडी असल्यावर इज्जत कोणाची जाती? गावाची. कोणाची? कारण बायको कोणाची? बायको नाराज असली अपमान नवऱ्याचा होतो, आणि पांडुरंगाचा भक्त नाराज दिसला अपमान देवाचा होतो. सदैव आनंदी राज जा विठ्ठला. सेवा आहे महाराज. जरी सेवा केली का, मग सेवा कोण्या प्रकारची असू दे बरं का. मृदंग वाजवणं सेवा आहे, विणा घेणं सेवा आहे, चोपदार होणं सेवा आहे, भजन म्हणणं सेवा आहे, सिस्टम लावणं सेवा आहे, वारकरी संप्रदायातलं कुठलं बी काम करा बाबा ती सेवा आहे. चटई टाकणं सेवा आहे, चटईच्या दोऱ्या काढणं सेवा. कीर्तनाला येणं सेवा आहे, आणि जाताना चांगली चप्पल नेणं आपली हो. विठ्ठला सेवा केल्यावर देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. देव स्वतः म्हणतो महाराज तुकोबारायने देवाच्या मंदिरात जावं, देवाने तुकोबारायला म्हणावं महाराज तुमच्या भक्तीचं कर्ज आमच्या डोक्यावर झालं, थोडं खांद्या येऊ दे. मागण्याची आशा पाय मुखाकडे चिंतिल्या रोकणे. गाडी वाजवा एकदम मस्त. नंबर 1 मागा म्हणा, आणि मागायला बी डोकं पाहिजे. काही लोक असं मागत आहेत गुरुजी, त्याचं भलं नाही लोकांचं भलं नाही. 3 जण ओरिजिनल काळे होते, दिवसा बी बॅटर लावून बघा. ओरिजिनल काळे दिवसा बी बॅटर लावून बघावं लागायचे. आणि ते गेले भगवान शंकराच्या मंदिरात. लवकर प्रसन्न देव कोणता? शंकर. लवकर आणि लय लागत नाही. 1 पास पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे भाऊ. ते गेले, भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे? ते मला काय नाही, मला नंबर 1चं गोरं करा जगात. भगवान शंकर म्हणले तात असतो. झालं गुरुजी ते गोर. दुसऱ्याला जर तुला काय करायचं? ते मला काय नाही, याच्यापेक्षा डबल गोरं मला करा. भगवान म्हणले तात असतो. तिसऱ्याला विचार तुला काय करायचं? ते मला काय नाही, या दोघाला पुन्हा माझ्यासारखं करा. म्हणजे यायचं इचकलं द्यायचं गेलं. मागण्याला डोकं लागतं महाराज. एका माणसाला गुरुजी देव प्रसन्न झाला. काय झाला? देव. ते देवाला, देव मला तुला काय मागायचं माग. ते देवाला काय म्हणलं माहिती का? मला आज टाइम नाही, उद्या भेट. गोकुळ बुवा कोणाला? देवाला समाधान बुवा. आता देव म्हणजे काय? ते का महाराज आहे? पण देव मला उद्या तर उद्या. किरणबाई घरी गेलो, वडिलाला विचारलं उद्या मला देव प्रसन्न देवाला काय मागू? बाप मला 2-4 किलो सोनं माग. आईला विचारलं उद्या मला देव प्रसन्न देवाला काय मागू? माय म्हणले डोळ्यांनी मी आंधळी, 2 डोळे माग. आता राहिली कोण? बायकोला विचारलं उद्या मला देव प्रसन्न देवाला काय मागू? बायको म्हणली हे का तुम्हाला सांगायचं काम आहे? 2-4 वर्ष आपल्या लग्नाला झाले, सगळे ब्रह्मचारी तिथं. आणखीन आपल्याला मूलबाळ नाही, एखादं मूलबाळ मागा. आता मागण्या किती झाल्या? बोला खालचे बोला. हॅलो. 3. पहिली मागणी बापाला सोनं, आईला डोळे, आणि याला बरोबर ना. झाला देव प्रसन्न. काय मागायचं माग. हे देवाला काय म्हणलं? देवा मागण्या पूर्ण किती करशील? देव म्हणला 1च. आणि याचे किती समाधान भाऊ? 3. पण हे असं डोके बाजार होतं. हे देवाला काय म्हणलं माहितीये का? माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा.
आता हे तज्ञ माणसं आहेत लगेच माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी माईला डोळे आले सोन्याच्या पाण्यात बापाला सोनं आलं नातू बघायचा माझ्या तोंडाकडे बघू नका त्याला लेकरू झालं विठ्ठला पण याला काय लागतं डोकं माइंड लागतं मागायला बी देव काय करतो महाराज चांगला शुद्ध परमार्थ करू देत नाही कशात तरी माणसाला गुंतून टाकणार म्हणजे आणि तुम्ही आम्ही गुंतलेलेच माणसे कोई किसी में मगन कोई किसी में मगन जिसका हुआ लगन उसी में मगन आणि तुम्ही आम्ही देवा ह्या बघा देव काय करतो देवाकडे येऊच देत नाही कशात तरी गुंतीणार आणि माणूस गुंतला की देवापासून बाजला जातो का नाही तुम्ही आम्ही गुंतलेले माणसे जास्त कीर्तन वाढव भक्ती चांगली होती का कमी वाढल्या मी खाली येऊ का लय कीर्तन वाढले का देवपूजेला टाइम नाही लय कीर्तन वाढले अभ्यासाला टाइम नाही लय कीर्तन वाढले पूजेला टाइम नाही लय कीर्तन दाट झाले संध्या नाही आणि हे गुंतूनच टाकलं देवानी गुंतील नाही तर काय हिळभर प्रवास सकाळी 7 संध्याकाळी 7 संध्याकाळी 7 सकाळी 7 कधी ग्रंथ घ्यायचा कधी अभ्यास करायचा देवाने गुंतून टाकलं शुद्ध भक्ती देव करू देत नाही आणि ज्याच्याकडून शुद्ध भक्ती झाली त्याच्यासारखं पुण्य जगात कोणतं नाही गुंतून टाकलेले माणसे आता इथं लग्न झालेले माणसं हातवर करा बरं इतके बाकी सगळे बरं मजेरी मागलचे सगळ्याचे लग्न झालेत पण हातवरी का करीत नाहीत इतके वायतागलेत हातवर घ्यायची इच्छाच नाही विठ्ठला तुमच्यात आणि आमच्यात अंतर पाडणारी वस्तू जर कोणती असेल पदार्थ असेल त्याचं नाव आहे संसार विठ्ठला म्हणून मागत असताना देवाला काहीच मागायचं नाही मला काही गोष्टी तर मागायची गरज नाही सहज मिळतात काही गोष्टी प्रयत्नाने मिळवाव्या लागतात पण काही गोष्टी देवाच्या दारात पदर पसरावाच लागतो 4 गोष्टी सहज मिळतात एक मरण माणसाला सहज येतं आळस माणसाला सहज येतो व्यसन माणसाला सहज लागते आणि मूर्खाचं दर्शन सहज होते किती झाले कोणते कोणते महिला मंडळी मरण आळस तुम्ही 2 सांगा व्यसन आणि मूर्ख मरण सहज येतं त्याला काय प्रयत्न करायची गरज आहे हा आपोआप येणार मरायचे प्रयत्न आणि काय मरायची गरज आहे मला सांगा काळ आता चांगला आहे का बरा आहे चांगला आहे का दोन्ही एकच आहे पहिल्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले बोला बोला आणि आता खाऊ कोण म्हणलं खाऊन खाऊन मेले काय समाधान भाऊ खायला झालंय काल एक जणांनी 17 धपाटे खाल्लीत त्याला मला मरशील ना ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे गाव खातू का काय खातू म्हणलं खायला भरपूर झालं बरं पैसा लोकांकडे कमी आज इथं कोणी बी हातवर करा माझ्याकडे मोबाईल नाही आजचं नारळ पाकिट त्याला फक्त हातवर करा पायापाशी गंगान गुड घ्यायला सांगा पण त्याला काय माहिती हो महाराज मी नारळ पाकिट म्हणलं पैसे नाही हो विठ्ठला विनोद सोडून द्या पण आज पैसा कमी आहे तुमच्याकडे नाही खायला कमी नाही कपडे कमी आहेत काय कमी हो महाराज लोकांना आणि तुम्ही तर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं नाशिक जिल्हा म्हणजे काय महाराज पवित्र जिल्हा निवृत्तीनाथ महाराजांच्या सानिध्यातले तुम्ही मंडळी तुम्हाला तर काहीच कमी नाही महाराज सुजलाम हा आज सगळं भरपूर आहे तरी सुद्धा पहिल्यापेक्षा आत्महत्या वाढल्या का कमी झाले वाढल्या काय गरज आहे आत्महत्या करायची सगळे आज पण माणसाला जीवन कळालं काही गरज नाही मरायची गरजच नाही आणि मरण एक दिवस येणार म्हणजे मरणाची जागा ठरलेली मरणाची वेळ सुद्धा आणि मरणाचा अधिकारी सुद्धा आता माझं मरण जर याच जागेवर असेल तर मी इथंच मरणार म्हणजे मरणार आधार नाही कोणी माझं बाप ना माई गेलाच नाही जागा ठरलेली मरण ठरलेले मरण येणार मग काय गोड प्रमाणे तो को बराच न लगे द्यावा जीव सहजाची जाणार आहे तो विचार जाण काही आहे तो विचार
शरीर जाणारी, म्हणून याची गरज नाही. मरण सहज येणारी. एक व्यसन सहज लागत. आता पखवाद वाजवायचा सहज येतो का असावं लागत त्याला. एक बोल चौपट वाजवायचा आहे म्हणल्यावर सोपं येते. सगळ्यात हार्ड विषय पखवाजी, मग गायने आणि मग कीर्तनी. लोकांना वाटतं लय सोपं. हा, पखवाज सोपा नाही. पखवाद ऐकून येतो का पाहून येतो? ऐकून होय हिने करी ऐकून येतो पाहून येतो. त्याला काय करावं लागते? असावं लागतं. भजन म्हणायचं, साधना करावं लागतं, कीर्तन करायचं, या स्टेजवर उभं राहायचं, 4-2 अभंग पाठ पाहिजे, तेव्हा महाराज शोभूत. आता सगळं वाढलं. पहिल्यापेक्षा महाराज वाढे कमी झाली. वाढे पहिल्यापेक्षा कीर्तन वाढे कमी झाली. पहिल्यापेक्षा कीर्तन करायचे समजणे वाढ सगळं वाढ. परमार्थाची लांबी रुंदी वाढायली, खोली कमी व्हायली. विठ्ठला काय नाही टाइमपास म्हणून कीर्तन भजन नाही. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं की रोग बरा, लग्न केलं मुलबाळ झालं पाहिजे, आणि परमार्थ केला परिवर्तन झालं पाहिजे. टाइमपास म्हणून नाही. शिजावलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीजमध्ये ठेवण्याकरता? सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटमध्ये ठेवण्याकरता? मग कीर्तन हे मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं याच्याकरता एवढा मोठा खर्च आहे. आणि आपली शिकवण काय किरण महाराज? खरा तो खरा तो एकची धर्म जगाला प्रेमानं पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमानं पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमानं पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमानं पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. जगी जे हिणाती पतित जगी जे तीन पद दलित दयाचा ऊन उठवावे. बोला बोला प्रेमानं पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे. वा वा टाळी वाजवा. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व हे समजता बंधू जगाला प्रेम मानसा. आता तरी माणसात ये माणसा. 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 आता तरी माणसात आता तरी माणसात ये माणसा. हे साधा तरी माणसात
काय योग जुळून आलाय महाराज. गायक आज असे लाभलेत महाराज, गंधर्वासारखे गायक, इंद्रासारखे मृदंगाचारी. टाळी वाजवा एकदम मस्त महाराज. किरण महाराज, दिनेश महाराज असले म्हणजे महाराज कीर्तन करायला चार्जिंगच होती महाराज. किती बी कीर्तन कर थकून येऊ द्या. किरण महाराज सारखं व्यक्तिमत्व असलं का. आता आम्ही आलोच कुठून विचार केला का तुम्ही. 400 किलोमीटर आलो इथून. किती 400. वाटतं का तुम्हाला. कसं वाटत. विनोदापुरतच घ्यायचा मला. पण हे चार्जिंग राहते. लावणी, मृदंग, श्रुती, टाळ आणि शेव ब्रह्मर. आणि मी तर नेहमी सांगतो महाराज, एवढीच जागा चांगली आहे आता आपल्याला, कुठंच चांगलं नाही. 4 माणसं एका जागेवर बसले, चर्चा नीट नाही. 4 महिला नदीला धुणं घेऊन गेल्या तर हरिपाठ मानल्याशिवाय राहत नाहीत. इथल्या सोडून मंडपातल्या धरून. आज बघा योग चांगला आहे महाराज. सगळ्या जातीचे लोक एके आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर प्रेमाने नांदू शकतात त्या जागेचं नाव आहे धर्म मंडप. इथं काही नाही महाराज, सगळे तुम्ही आम्ही गदारोळी मेळविली मांदी वैष्णवांची. विठ्ठला. म्हणून एवढाले कार्यक्रम करायची व्यसनापासून बाजूला राहा. हे सहज व्यसन लागतात महाराज. भास्कर महाराज असं वाटतं भाऊच गायलेत का काय. दारू, गांजा, अक्कल, गुंगो. आणि तुम्ही आणखीन बघा, सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटत. कोणाला. महाराजाला. आता आम्ही इकडे कीर्तन येऊन घरी विचारावं कुठे गेलेत महाराज. उधळलंय आता. पण दारू पिणारीची बायको नवऱ्याला कधीच अपशब्दाने बोलणार नाही. आणि एक बोलू का, तुम्ही प्रसन्न दिसतात म्हणून. ज्याला बायको चांगली भेटली का त्याचा संसार बी चांगला आणि परमार्थ बी चांगला. आपला परमार्थ असू, संसार असू, याच्यामध्ये 99% भाग जर कोणाचा असेल तर माता भगिनीचा आहे. टाळी वाजवायला. चिकाटीनं संसार माणूस करतो का लेडीज. हा बघा डोकं कसं आहे द्यायचं. त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणाला आला नाही, फक्त सरकारला आला. आणि त्यांनी जे करायचं ते. तुम्ही महिला मंडळी बघा, तुम्ही चिकाटीनं संसार. बाजारात जरी गेले ना मेथीची जुडी घ्यायला, त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली. 20 रुपयाला. 20ला. इच्छा 3 दी. ती बाई म्हणली मग फुकटच नाही ना. ती म्हणली मग 6 दी ना. माइंड म्हणजे माइंड. घरी बघा आता मी प्रापंचिकच आहे ना, मला बी एक बायको आहे ना. हा शेजार धर्म असो, एखादी बाई गावाचं म्हणा, ज्वारीचं म्हणा, बाजरीचं पीठ न्यायला बाई अशी गचकन वाटे खुसून पीठ देते का. हा कुठं डिप्लोमा झाला द्यायची त्याला. पण माइंड म्हणजे माइंड. हा ज्याचा संसार चांगला त्याचा परमार्थ चांगला. विठ्ठला. म्हणून पाया पडतो मला, व्यसनापासून बाजूला राहा. आणि हे कीर्तनातून शिका. व्यसन, दारू, गांजा, अत्याचार, भ्रष्टाचार याच्यापासून बाजूला राहा. आणि हे खरं कीर्तन शिकवतं. दारूचं व्यसन चालता चालता लागतं. काय प्रमाणे भोपाळीमध्ये न कळता संग झाला सहज खेळता. ए प्रवर्तली चिंता मागिलाची आवरी. प्रवर्तली चिंता. हे प्रवर्तली चिंता मागिलाची आवरी. प्रवर्तली चिंता मागिलाची आवरी. काय चालू होते महाराज काकड्याच्या घरून. तरी आमच्या परिसराचं वैभव हरवलं महाराज. हिंगोली जिल्ह्याचं वैभव. करडेले महाराज, इडोळकर बाबा काय चालू होते. आणि माग सगळ्याला म्हणता येत होते वारकऱ्याला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल वचन ऐका कमळा. माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे
गुरुजी गवळण म्हणली तरी तशीच. काय जा रे तू नंदाच्या पोरा, जारे जारे तू नंदाच्या पोरा, जारे जारे तू नंदाच्या पोरा. येऊ नको तू माझ्या घराला, हात जोडणी विनविते तुझला रे. जारे जारे तू नंदाच्या पोरा, जारे जारे नंदाच्या पोरा. ए तुला नाही रे माझे कदर, वडिलांशी तू माझा पदर. तुला नाही माझी कदर, वडिलांच माझा पदर. येऊ नको तू माझ्या घराला, हात जोडणी विनविते तुझला रे. जा रे जारे नंदाच्या पोरा, जारे जारे नंदाच्या पोरा. जुने लोक काय सेवा महाराज, विठोबाचा धर्म जागून त्याच्या चरणी लक्ष लाव. काय जुन्या लोकांच्या मुखातून काकडा आहे का हो महाराज. किरण महाराज आमच्या इकडे पिवळं फेटावलं म्हातार आहे, भानदास महाराज म्हणून. आज जर पाठच्या चाली म्हणल्या तर आज बी डोळ्यात पाणी येत. चालीत तसे रात्रंदिवस गो की तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा मा नाही भरवसा. उजड पडताना गळा पडेल फासा, उठा की माय बाप कशी लागली. हुजूर जागुनिया एवढी चुकवा की केप, हुजूर जागोनिया एवढी चुकवा की खेप. उठा की माय बाप कशी लागली झोप. उठा उठा. शाना ड्रायव्हर त्याला म्हणायचं, गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गिअर किती आहे. काय काय गिअर टाकतात का धसकट उपटी तीच कळत नाही मला. पखवाचे म्हणजे कीर्तन करायचा प्राणी विठ्ठला. आपला विषय बाजूला कुठून गेला. न कळता संग झाला सहज खेळता, व्यसन सहज, मरण सहज, आळस आपोआप येतो. एक तटस्थ मानसीने एक सहजची आळशी. आणि नंबर 4 मूर्खाचं दर्शन. ज्याला क्रांती करायची ना, ज्याला प्रगती करायची ना, ज्याला पुढं जायचं ना, मूर्खाच्या नादी लागत बसणार. कारण त्याच्या नादी लागल्यावर किंमत त्याची वाढते का आपली? मूर्खाची आपली कमी होती. शहाण्या माणसाने मूर्खाच्या नादी लागायचे नाही. महाराज म्हणले, पिसाळ्या कुत्र्यापासून माणूस जितका लांब राहतो का तितका दुर्जन लांब धरायचा. दुर्जनाचे भय धरावे त्या परी, आणि पिसाळल्यावरी धावे श्वान. तू कोबरा आहे तर इतक्या पुढे गेले करडेल बाबा. तुकाराम महाराज म्हणले, ज्या गावात दुर्जन राहतो ते गाव सोडू नका, ज्या देशात राहतो ते देश सोडून जा. बोलीला तो त्याग देशाचा नाही. नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग. पडे भजना मध्ये भंग, पडे भजना मध्ये भंग. या 4 गोष्टी सहज आहेत, मागायची गरज नाही. नंबर 2, काही गोष्टी सहज नाही, त्याला कष्ट करून प्रयत्न करून मिळवाव्या लागतात. आता पैसा मिळवायचा सहज मिळेल का? त्याला काय करावं लागतो? कष्ट. त्याच्यात बी 2 फाटे. काहीचं प्रारब्ध इतकं चांगलं आहे गुरुजी, कष्ट करायची गरजच नाही. आयता पैसा, त्याला काय चांगलं पाहिजे? अन्नमान धन कुठून बी पैसा येतो. हा, त्याला काय चांगलं पाहिजे? त्याला काय म्हणते? प्रारब्ध, किस्मत, दैव, पुन्हा नशीब. हो दे. काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली. 1500 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला 20 लाखाची गाडी लागली. मला भाकरच गेला ना. मला कवर कीर्तन करीत हिंडावं, आपण बी चिठ्ठी फाडून बघावं. आणि मी चिठ्ठी फाडीन, मला शेगडी लागली, बसा तापत. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण. त्याला काय चांगलं पाहिजे?
काही लोकांना बिनकष्ट करता पैसा आहे, प्रारब्ध चांगलं आहे. जळू नका महाराज, हे भगवंत आहे, आपल्या हातात काय. ज्याला त्याला दिलंय आनंद माना, आपल्या परीनं आपण जागा. संसार करताना माणसाने खाली बघितलं, बघत वर बघाव खाली, आणि परमार्थ करताना उच्च लेवलच्या लोकांकडे संसारात बघू नका. जगण्याचा आनंद संपुष्टात येतो, आपल्या मस्तीत जगायचं. ठेवले आनंदी तैसे आणि चित्ती असू द्यावे. आणि आज लोकांकडे सगळं आहे, फक्त समाधान नाही. विठ्ठला पैसा आहे आणि जगात आपल्याला मान आहे का पैशाला? अहो लय अवघड आहे महाराज. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. जब तक अपने पल्लों में पैसा है तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया कोही मिठा ना बोले, सब पैसे की. खरं सांगा, आपले पाहुणे आपल्याला फोन काव करतात, पैसे असल्यावर का नसल्यावर? हॅलो कधी आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही. आला तर कंपनीचा येतो, आणि ती बी बाई हळूच आवाजात म्हणते आपका बॅलेन्स. आता ती बी ऐकू वाटत नाही, पण बाई बोलल्यामुळे ऐकून घेणार. जगात आपल्याला माने का पैशाला? पाया पडतो महाराज. 5 धंदे सोडून कोणता बी धंदा करा, पण पैसा कमावा. उगा वैराग्याचे का पाहू नका. ती लक्ष्मी, तो एक पुरुषार्थ आहे. एवढं मोठं तुम्हाला वैभव उभा करायचं, उगाच झालं काय? काय लागतो पैसे हा? दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका 1. मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका 2. शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका 3. विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका 4. आणि माणसात आपल्याला खाली बघावं लागेल असा धंदा करून पैसा कमवू नका 5. आणि यालाच म्हणायचं जोडणी उत्तमाची गती. तो एक पावे पैसा कमवायचा, कष्ट करा. आज लोकांना काय झालं माहिती आहे का? कष्ट नको, पैसा पाहिजे. अभ्यास नको, डिग्री पाहिजे. संस्थेत नको, कीर्तन करायचे. आणि आज इतकी लोकांना गडबड झाली महाराज, त्याला वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानोबा फाट्यावर भेटावं. नाही जमत गुरुजी. परमार्थ इतका सोपा नाही हो विठ्ठला. काही पैसा मिळवायचा कष्ट करावं लागते. काही गोष्टी सहज, काही गोष्टी कष्टाने, पण काही गोष्टीसाठी गुरुजी पदरच पसरावं लागतो देवाच्या दारात. देवा मी परमार्थ केला, सेवा केली, पण काही मागायचं नाही. पण तुमचा आधार म्हणून काहीच देऊ नका. तुकोबाराला देव काय नाही द्यायचं मला. तुकोबाराला देव म्हणले ब्रह्मादिक पद देऊ का? म्हणले कशाला? ब्रह्मादिक पदे दुःखाची काय उपयोग आहे? त्याचं आम्हाला वर्म कळालं. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा, आणि जे जे कर्म धर्म काहीच नका. द्यायचं असन तर फक्त एक द्या. उभं आयुष्य जीवन जगत असताना फक्त तुमचा विसर नको. हेच दान आमच्या पदरात द्या. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा,
तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. तुझा विसरण तुझा विसरण व्हावा, हे गुण गायन आवडी. गुण गायन आवडी. याची दान दगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. याची दान दगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. योग जुळून आलाय आता का बोर वाटायले जरा होय बोर व्हायले का चहा सांगायचा तुझा विसरण आता 10 मिनिटं राहिलेत आपल्याकडे जास्त वेळ नाही प्रसन्न बसा याची दान दे का काय द्या तुझा विसरण 4 गोष्टीला विसरू नका एवढ्या 4 ध्यानात राहिल्या तरी कीर्तन सफल. नंबर 1 देवाला विसरू नका. नंबर 2 संतांना विसरू नका. नंबर 3 आई वडिलांना विसरू नका. आणि नंबर 4 मृत्यू विसरू नका. किती देवाला का विसरायचं नाही विसरल्यावर काय होतं प्रमाणाची चाल झाली पण प्रमाण नाही झालं. विसरली तया थोर झाले आणि पचतीला खाणी कारण हे अनमोल किमतीचं शरीर भगवंताने तो आम्हाला दिलं. कशा करता देवे दिला भजना. जी वस्तू ज्याच्याकरता मिळाली त्या वस्तूचा वापर त्याच्याकरता करा. आता हे काय माई याचं काम काय शिटे देणं आरडणं नाही शॉपचा आवाज टाळे वाजव डबल 1 मिनिटही बोलायचं काम नाही याला म्हणते सिस्टम. मग याचं काम सार्थक लागलं. आता मी इतक्या लांबून आलो कशा करता कोण म्हणलं पैशा करता जाऊ दे विनोद सोडून द्या. कशा करता कीर्तन. मग कीर्तन चांगलं झालं सार्थक झालं. गाईचं दूध कोणा करता वासराने पिलं सार्थकी लागलं. बियाणं कशा करता पेरण्या करता पेरलं की सार्थक झालं. उगवलं की उगवलं की सार्थक आहे. मग हे नरदेव मिळाला कशा करता मग भजन केलं काय झालं. एक माणूस छत्री घ्यायला दुकानदाराकडे गेला. छत्री आहे का म्हणले आहे. केवढ्याला आहे 2000ला. लय महाग झाली. महागचा विचार करू नका 5 वर्ष तिला बघायचं काम नाही. फक्त 2 नियम सांभाळायचे उन्हात काढायची नाही पावसात भिजवायची नाही. करायचं काय रात्रीचा 1:30 वाजला 4 चोरांनी एक माणूस धरला रेटून हाणला. घरी आलं ते रडू लागलं. बायको म्हणली काय झालं लय चोराने मारलं म्हणे मला. बायको म्हणली लाज वाटते का तुमच्याजवळ बंदूक होती पिस्तूल होता ते म्हणला ते लपून ठेवला म्हणून जमलं नाही तर ते बी न्याला. अहो मिळालं पण कळालं. वस्तू मिळाली पाहिजे का कळाली पाहिजे. आणि वस्तूची किंमत कधी राहत नाही माहिती आहे का. जास्त जवळ गेलं किंमत नाही आणि फुकट मिळालं किंमत नाही. विठ्ठला देवाने शरीर दिलं हे भाषणा करता दिलं आणि पुन्हा मिळन का. हा अहो जमीन गेली पुन्हा मिळन. मेरू तुल्य पृथ्वी दिदाल्या सुवर्ण, मेरू तुल्य पृथ्वी दिदाल्या सुवर्ण, नविळे कक्षण नरदेहा, नमिळे कक्षण नरदेहा. मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या समान, मेरू तुल्य पृथ्वी दिदाल्या समान, नमिळे कक्षण नरदेहा, नमिळे कक्षण. मेरू तुल्य दिदल्या न मिळे एक क्षण मिळणार नाही. काही भेटल. मित्र गेला पुन्हा भेटल. जमीन गेली पुन्हा भेटल. प्लॉट गेला पुन्हा भेटल. बायको मेली
वेटिंगला येते हॅलो आता त्यो काळ गेला गेला. वेटिंगला येते हा लय समाधान महाराज पहिले नवर देऊ लय रुसत होती कशामुळे माहिती का गाड्याळ आणि ती रेडू एका सासऱ्याने जावायला फोन केला म्हणले जावाई तुमची गाड्याळ दिली म्हणली लग्नामध्ये पण ते रेडू राहायला घेऊन येऊ का ते म्हणले नको नको ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायना आणि ती रेडू का समजणे वाले कू काही इनोद कळायला 4G नाही 5G करावं लागते मला काल एका म्हातारीला म्हणलं काकू तात्याची बायको तो कोमात गेली म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जातील आता नाही सुधरत त्याला इलाज नाही कीर्तनला असे माणसं तज्ञ पाहिजे म्हणजे कीर्तन करायला त्रास होत नाही विठ्ठला अनमोल किमतीचं शरीर आहे पुन्हा भेटणार नाही मनुष्य जन्मान मोल रे तो मिट्टी में न रोए रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं रे आणि कोणाकरता थांबत नाही आयुष्य महाराज आयुष्य थांबत नाही आपण वेळेकरता थांबतो वेळ नाही थांबत चालला आयुष्य अनमोल तेरा जीवन वो भी गवा रहा है सपनों की नींद में भी तो पल भी जा रहा है ओ वा वा अनमोल तेरा जीवन वो भी गवा रहा है, वो भी गवा रहा है, वो भी गवा रहा है। आयुष्य जाता है काळज पद से महा सोहिताचा गोरवा त्यांना श्री हरीचा धनदार पुत्र जन बंधू सोय सर्व मिथ्या हे जाणून शरण निघाला योगच लागलाय महाराज नाही तर आम्ही बी एवढं ताण घेत नाही मला पण आज किरण बॉय सिस्टम चांगली नियोजन मस्त आहे आणि तुम्ही पुन्हा प्रसन्न आहेत काय काय गाव सप्तेलही मोठ्याले माणसात पण माणसं अशी वांबाळीवानी बसत होते आता बघाय प्रसन्न माणसं असं वाटाणा कीर्तन सोडावं म्हणून पण तुमची मला काळजी आहे महाराज मी टाइम घेणार नाही तुमचा 9च्या पुढे मी जाणार नाही किती बी लाडाची मुलगी असली ना सणावाराला आली तर ओपती वा किती कीर्तनकार चांगला असला टायमात संपलं तर बरं वाटतं विठ्ठला देवाला विसरू नका एक संतांना विसरू नका कारण त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला संत नसते चांगले महापुरुष नसते आपल्याला वैभव बघायला मिळत नाही महाराज आज आमचे करलेले महाराज आहेत श्रद्धा आहे आपली म्हणून एवढा उत्सव आहे महाराज हा महात्मे चांगले सत्पुरुष भगवंताची भक्ती करणारे लोक आपल्या वास्तव्याला पाहिजे तेव्हा आनंद राहतो म्हणून संतांना विसरू नका कारण ती येत म्हणून आपल्याला मार्ग दिसला भक्ती कळाली ज्ञानोबारा तुकोबारा नसते तर आपल्याला रस्ता दिसला नसता त्यांचे आपल्यावर उपकार आहेत काय सांगू आता म्हणून संतांना विसरू नका नंबर 3 ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं लहानचं मोठं केलं जिवंत तोपर्यंत सेवा करा आणि गेल्यावर त्यांच्या ऋणात राहा मायबाप त्यांना विसरू नका नाही तर कीर्तन ऐकून उपयोग नाही गुरुजी कीर्तन भरपूर वाढले आई वडिलांची सेवा दूर चालली समुद्राचं स्नान केलं की कुठलं स्नान करायची गरज नाही त्र्यंबकेश्वरचं स्नान केलं की कुठलं स्नान करायची गरज नाही चंद्रभागेचं स्नान केलं कुठलं स्नान करायची गरज नाही आणि आई वडिलाच्या चरणाची सेवा घडली कुठंच जायची गरज नाही ज्याच्या आईच्या चेहऱ्यावर हसू आहे बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हृदयात ज्याच्या हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे जगातला नंबर 1चा सुशिक्षित माणूस म्हणून आई वडिलांना विसरू नका आणि नंबर 4 मृत्यू विसरू नका आणि हे चरण प्रत्येकाला जोडा तुझा विसर न व्हावा देवाचा तुझा विसर न व्हावा संतांचा तुझा विसर न व्हावा आई वडिलांचा आणि तुझा विसर न व्हावा मृत्यूचा विठ्ठला म्हणून हे दान दे देवा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आणि असं जोडतो केलं गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठो बार अजून भजन करा हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल
पिंगळा महाद्वारी बोली बोली तो ते कांडावर फिरवितो पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी अहम वागे अहम वागे सुहम वागे प्रेम नगरा बारी सामद भवनी भक्ती लागे देव करा कैवारी मलारीची वारी 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 अरे सावध होऊन भक्ती लागे देव करा कैवारी देव करा कैवारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी वा 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 इने करी मल्हारीची वारी मल्हारीची वारी टाळा 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 वा किरण महाराज जय हो आता जागरे जागले भाई आता जागरे जागले भाई आता जागरे जागले भाई आता जागरे जागले भाई आता जागरे जागरे भाई आता जागरे जागरे भाई जागरे जागरे भाई शेत पिकले नव थंड दुई आता 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 जागरे जागले भाई आता जागरे जागले भाई आता जागरे जागले भाई आता जागरे जागले भाई आता जागरे जागरे भाई आता जागरे जागरे भाई आता जागरे जागरे भाई आता जागरे जागरे भाई जागरे जागरे भाई आता जागरे जागरे भाई जागरे जागरे भाई आता जागरे जागरे भाई कुठं जागे भारे आता कुठं जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथ भावे चरणी ठेवा माता भावे चरणी ठेवा माता व्यथ जन्माच्या आता जागरे जागले भाई आता जागरे जागले भाई आता जागरे जागले भाई आता जागरे जागरे 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 भाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजे माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चाल घ्यायची गुरुजी नाही आरती घ्यायची विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय